नक्की वारी पंढरपुराचं म्हणजे काय इतिहास आहे? किती वर्षापासून आहे आणि कशी चालू झाली? वारी म्हणजे वारंवार येणं आणि जाणं, ओके. आणि जन्म मरणाची वारी संपवण्यासाठी त्याच्याकडे येणं म्हणजे वारी. म्हणजे ओके. जन्म मरणाच्या चक्रातून जो मुक्त करतो तो हा परमात्मा आहे. पण ती वारीचा विषय असा आहे की वारी पहिले कोणी केली किंवा वारकरी संप्रदाय कोणी स्थापन केला असं जेव्हा विचारतात लोक, तेव्हा लोकांना वाटतं की कोणीतरी वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलीने स्थापन केला, तुकोबरायांनी केला किंवा अन्य संतांनी केला. त्याचं स्वरूप तसं नाही. पहिला वारकरी आमच्या वारकरी संप्रदायाच्या गणिताप्रमाणे किंवा श्रद्धेप्रमाणे संप्रदायाच्या वाङ्मयाप्रमाणे या परमात्म्याचा पहिला वारकरी हा भगवान शंकर आहे. हम्म. आपण जर भागवतात कथा ऐकत असाल, वाचत असाल, तर तो विषय आपल्याला कळतो की कृष्ण रूपात त्यांनी पृथ्वीवर अवतीर्ण झाल्यानंतर भगवान शंकराला इच्छा उत्पन्न झाली की हे जे रूप कसं या देवाचं बाहेर जायचंय. कारण रामपूजी सदाशिव आणि शंकरपूजी भगवान विष्णू हे दोघे एकमेकाचं चिंतन करणारे महात्मे आहेत किंवा देवदैवी पुरुष आहेत, दैव आहेत. तो निराकार निर्गुण असणारा शंकर आणि निराकार निर्गुण असणारा विष्णू हे दोघे एकमेकाचं चिंतन करतायत. पण तो आता सगुण रूपानं आलाय तर त्याला पाहिलं पाहिजे, त्याच्याशिवाय चैन नाही. म्हणून भगवान शंकराने शंकर रूप त्यागून सामान्य जोगी संन्यासी असं रूप धारण करून गोकुळात नंदबाबाच्या घरात येणं केलं. रूप पाहिजे, देव पाहिजे, म्हणून ते तिथं आले. आणि तिथं आल्यावर दारातनं असं आत जाऊन पाहावं असं नकोची दोन कारण आहेत. घरात नाकलून देतील, परिचित नाही म्हणून, आणि दुसरं की असा कोणीतरी महात्मा इथे येऊन बघून गेलाय तर कंसाला वार्ता कळेल की त्याला बघायला गर्दी झाली आणि ते कृष्णावर घातक आहे, ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. म्हणून भिक्षा मागत मागत दारात आली आणि असं वाकवून डोकावून खेळतंय का, कुठं दिसतंय का बघायला लागले. भिक्षा मागताना आई लेकरू काकत घेऊन येते तसं येईल का बघायला आली. तसं रूप नजरेला पडेल ना, दारात थांबायची पाळी आली आणि पाय नुसते दिसल्यावर ती पाय पाहिले की मोहित झाली. दिसला माता, परत त्याला काकत घेऊन आली. ते पाहून सगळं भान विसरून गेले. मदनाचा पुतळा असं भगवंताचं वर्णन नाही माऊलीने केलेलं आहे. किंवा मदनाचा बाप, खरंच मदनाचा बाप असंही आहे, कारण मदनाने पुढच्या अवतारात भगवंताच्या पुत्राचं रूप धारण केलेलं आहे. प्रद्युम्न जो आहे तो मदनाचा रूप आहे. मदन त्रिपुरासुर आपल्या भगवान शंकराने जाळला ना, मग तो जाळलेला पुन्हा आला पाहिजे म्हणून तो जो भगवंताच्या पोटी आला, मग तो मदनाचा बाप तो काय साधा असेल काय. भगवान शंकराला त्याच्या रूपाची आसक्ती लागली, अजून पाहावं वाटलं. कृष्णाने ते टाळलं की तुम्ही इथं पाहत राहिला तर बाकी सगळं त्रैलोक्याचा कारभार आता तुम्ही करताय ते बिघडून जाईल ना, किंवा ते कंसाला कळेल. या अर्थाने ती विचार. मग ते रूप कृष्णाचं पाहायला जर गोकुळात गेले तसं तो कृष्ण इथं आता प्रगट रूपानं आहे ना, ह्याला कोणाचा प्रत्यवाय नाही आहे, म्हणून ती पाहायला इथं आली. पंढरपुरात आली. पहिल्यांदा जर कोणी पंढरपुरात येऊन देवाचं दर्शन केल्याचा उल्लेख सापडत असेल तर तो भगवान शंकराचा आहे. आणि तो पहिला वारकरी, तो पहिला वारकरी आहे. आणि तो शंकराला, ती वारकरी संप्रदाय समूह संप्रदाय आहे. एकट्या दुकट्याने भक्ती करायचं नाही. इथलं कीर्तन, इथली दिंडी, इथले भजन, इथला जप किंवा देवाला येणं ही एकट्यानं नाही, हे सगळ्यांना समूहाने यायचं, समूहानं करायचं. शंकर आले ते समूहानं आले. ते बरोबर गणपती आपला पुत्र आहे, नंदी आपलं वाहन आहे, बायको पार्वती शे आणि काही त्यांचे त्यांच्या सगळं आहे. मग ती पंढरपुरात आले. ती पंढरपुरात येताना पार्वती दमून गेली आणि तिनं म्हणली मला येणं होत नाही, सुंदर ते जाऊ. तिचं स्थान आहे ओके, पुढच्या पश्चिम भागात, आता आपण म्हणू तिचं स्थान आहे. पद्मावती देवी नावाचं मंदिर आहे. पुढे शंकर आले, नदीला स्नान केलं आणि दर्शनाला यायला लागला. नंदी जाणला मला येणं होत नाही, मला तुम्ही एकटं जावा, आता दमलो मी. शंकराने नंदीला सोडलं. बरं. तो नंदी पंढरपुरात मारुतीच्या समोर आहे. जगात कुठेही नंदी मारुती समोर असत नाही. ओके. नंदी हा महादेवाच्या देवळात समोरच असतो. पण इथं मात्र पंढरपूरच्या गावाच्या विशीवरचा जो मारुती आहे त्याच्या समोर नंदी आहे. 11 रुद्राचं मारुती मंदिर म्हणतात त्याला आता. तिथं ते नंदीचं स्थान आहे. तिथून पुढे आल्यावर गणपती जमला देवळाच्या जवळ आलं. मला आता वळणं होत नाही. मग देवळाच्या दारापाशीच एक गणपती पंढरपूरच्या पत्रिका देण्याचा शुभ मुहूर्ताचा प्रत्येकाच्या घरात निघाली पहिली पत्रिका देवाला द्यायला तो. तसं ते पहिल्यांदा गणपतीला द्यायची, परत जुनात पांडुरंगाला द्यायची, ही गावची पद्धत आहे. तर तो गणपती तिथं आहे. ओके. आणि मग भगवान शंकर देवासन्नीत गेले, रूप पाहिलं, मोहित झाले. पण देवाला आनंद झाला. शंकर आली, ह्याच्यापेक्षा कोणता आनंद असणार. 2 सखे, विश्वाचं नियंता, चालकत्व, चालवणं, पालन पोषण करणं किंवा संहार करणं या अर्थाने चालणारे, ते दोघं एकमेकाचं चिंतन करणारे, ते दोघं समोरासमोर आल्यावर काय, आता माझ्या स्थानात तुम्ही आलाय, माझ्या गावात आलाय थोडक्यात. मग देवाने त्याच्या सरबराई, आपण ज्याला नव्यापाशी परिभाषित म्हणतो, तुमचं आदरात तिथे केलं पाहिजे. म्हणून शंकराला आसन या द्या, आता काय द्यावं, माझ्या डोक्यावर बसा म्हणून. आणि शंकराला डोक्यावर धारण केलं असं पंढरपुरातलं रूप आहे.
त्यामुळे इथलं जे भगवंताचं मूर्ती वर्णन आहे ते मस्तक आहे ते शिवाकार महादेवासारखं आहे. सामान्य आपल्यासारखं मस्तक नाही, ओके. मस्तक आहे ते महादेवासारखं आहे. महादेवाची पिंड जशी असते तसं भगवंताचं डोकं आहे. विठ्ठलाचं हा म्हणजे पहिला वारकरी त्या अर्थानं पांडुरंग आहे आणि मग हे त्या शंकर आहे. शंकर भगवान. आणि त्या अर्थाने शंकराने प्रसूत केलेला हा सगळा संप्रदाय असं ते हम्म. रूप आहे. वारकरी संप्रदाय सगळा